हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 5 चॅप्टर कोऑर्डिनेट जॉमेट्री स्टँडर्ड 10 यामध्ये क्वेश्चन नंबर 8 हा क्वेश्चन नंबर 9 हे दोन क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पाहूया. तर इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स कॅन द सेगमेंट जॉइनिंग द गिवन पॉइंट्स फॉर्म अ ट्रायंगल. इफ ट्रायंगल इज फॉर्म, स्टेट द टाइप ऑफ ट्रायंगल कन्सिडरिंग साइड्स ऑफ द ट्रायंगल. तर ह्या ठिकाणी आपल्याला हे जे 3 पॉईंट्स आहेत, तर हे 3 पॉईंट्स जे आहेत, तर ह्या तिन्ही पॉईंटपासून एक ट्रायंगल फॉर्म होते. तर हा 3 पॉईंट्सपासून एक ट्रायंगल फॉर्म होतोय का नाही हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, तर 2 पॉईंटमधलं आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करणार आहे प्रत्येक 2 पॉईंट्समधलं. आणि 2 पॉईंट कनेक्ट केल्यानंतर एक लाईन सेगमेंट फॉर्म होते. तर ह्या ठिकाणी 3 लाईन सेगमेंट फॉर्म होणार. एल, एम आणि एन हे 3 पॉईंट्स असल्यामुळं ह्या ठिकाणी एल, एम आणि एन हे 3 पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ह्या 3 पॉईंट्सला कनेक्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी 3 लाईन सेगमेंट्स आपल्याला मिळतात. तर ह्या ठिकाणी मी 3 पॉईंट्सला कनेक्ट केल्यानंतर पहा हे 3 लाईन सेगमेंट आपल्याला मिळालेले आहेत. तर हे 3 लाईन सेगमेंटचं आपण डिस्टन्स फाइंड करणार आहेत. दोन पॉईंट्समधला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स फाइंड करायचे आणि आपल्याला ते कम्पेअर करून त्या ठिकाणी त्या लाईन सेगमेंटपासून एक ट्रायंगल फॉर्म होतोय का नाही, आणि जर फॉर्म होत असेल तर त्या ठिकाणी तो ट्रायंगल कोणता आहे, कोणता स्केलन आहे का इक्विलॅटरल आहे का आयसोसेलेस आहे. तर हे आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करणार आहेत, तर प्रत्येक 2 पॉईंट्समधला आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करणार आहे. आणि लक्षात ठेवा ह्या ठिकाणी हे जे 3 पॉईंट्स आहेत, ह्या 3 पॉईंट्सपासून हा ट्रायंगल फॉर्म होतो. तर हे 3 पॉईंट्स बघा नॉन कोलिनियर आहेत, ते एका लाईनवर नाही आहेत. तर नॉन कोलिनियर पॉईंट्स असल्यानंतर हे आपण म्हणू शकतो की हे 3 पॉईंट्स या 3 पॉईंट्सपासून ट्रायंगल फॉर्म होतो का नाही. तर हे आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करता येते. तर हे क्वेश्चन 2 मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहेत, तर डिस्टन्स फॉर्म्युला फाइंड करून आपण सर्व ह्या ठिकाणी लाईन सेगमेंटमधलं डिस्टन्स फाइंड करणार आहेत. तर ह्या ठिकाणी 3 लाईन सेगमेंट्स आहेत, या तिन्हीचं डिस्टन्स कम्पेअर करून जर 2 साईडचं सम समजा फॉर एक्झाम्पल ही जी साईड आहे याची लेंथ ह्या लाईन सेगमेंटची लेंथ आहे 4, ह्या लाईन सेगमेंटची लेंथ आहे 5 आणि ह्या लाईन सेगमेंटची लेंथ आहे 6. तर तुम्ही कोणत्याही 2 साईडचं ॲडिशन जर केलं 4 आणि 6 हे येते 10, हे तिसऱ्या साईडपेक्षा जास्त येते. त्यानंतर 6 + 5 11 हे बघा हे जी थर्ड साईड आहे त्यापेक्षा ह्या दोन्हीचं ॲडिशन जास्त येते. त्यानंतर 4 + 5 9, तर हे 6पेक्षा जास्त आहे. तर ट्रायंगल फॉर्म होण्यासाठी एक महत्त्वाची कंडिशन काय आहे की 2 साईडचं सम हे ग्रेटर पाहिजे तिसऱ्या साईडपेक्षा. तर तसं जर असेल तर ते ट्रायंगल फॉर्म होतो. आणि त्यानंतर आपण ह्या ठिकाणी जर हे तिन्ही डिस्टन्सेस वेगवेगळे आले तर हे स्केलर ट्रायंगल फॉर्म होणार आहे. तर त्याच ठिकाणी जर समजा 2 साईड सेम आहेत, समजा फॉर एक्झाम्पल हे दोन्ही साईड 4 4 आहेत, तर ह्या ठिकाणी हे आयसोसेलेस ट्रायंगल फॉर्म होतो. आणि जर फॉर एक्झाम्पल तिन्ही पण साईड सेम आहेत तर ते इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होणार आहे. तर आता आपण चेक करूया की हे कोणतं ट्रायंगल फॉर्म होते. आणि त्या ठिकाणी आपण ह्या सर्वांचे लाईन सेगमेंटचे डिस्टन्स आधी त्यासाठी फाइंड करणार आहेत. तर स्टार्ट करूया. आता आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स फाइंड करणार आहे 2 पॉईंट्स मधलं. तर ह्या ठिकाणी आपण हे जे पॉईंट्स आहेत एल, एम, एन हे 3 पॉईंट्स आहेत. तर ह्या 3 पॉईंट्समध्ये आधी आपण एल आणि एम मधलं डिस्टन्स फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण एल आणि एम त्यासाठी एल जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण एल पॉईंट जो आहे 6,4 त्याचे कोऑर्डिनेट्स आपण घेणार आहेत x1, y1. आणि दुसरा पॉईंट आहे एम, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -5, -3. तर त्याचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत x2, y2. आणि बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण आता ह्यांच्यामधला डिस्टन्स फाइंड करणार आहेत. तर डिस्टन्स फाइंड करण्यासाठी बाय डिस्टन्स फॉर्म्युला
डिस्टन्स फॉर्म्युला आहे अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ह्यामध्ये आता व्हॅल्यूज पुट करणार आहेत आपण. तर आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते आपण फाइंड करत आहोत. एल आणि एम ह्या दोन्ही पॉईंटमधलं डिस्टन्स आपण फाइंड करत आहोत. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन एल आणि एम पॉईंटमध्ये. तर आता ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायच्यात. x2 ची व्हॅल्यू बघा, ह्या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू आहे -5 मायनस x1 आहे ह्या ठिकाणी 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2. ह्या ठिकाणी y2 जे आहे y2 ची व्हॅल्यू बघा, y2 आहे -3 मायनस y1. ह्या ठिकाणी y1 आहे 4 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या ठिकाणी -5 मायनस 6 येते -11 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -3 मायनस 4 येते -7 ब्रॅकेट स्क्वेअर. आता -11चा स्क्वेअर हा येतो 121. -11चा स्क्वेअर आहे 121. त्यानंतर -7चा स्क्वेअर आहे 49. तर ह्या दोन्हीचं ॲडिशन 121 प्लस 49 हे येते 170. तर ह्या ठिकाणी जे डिस्टन्स एल आणि एम ह्या पॉईंटमधलं डिस्टन्स ह्या ठिकाणी आलेलं आहे 170 अंडर रूट 170. आता सेम आपण डिस्टन्स फाइंड करणार आहेत. आधी आपण आता एल आणि एम मधला डिस्टन्स फाइंड केला आहे. आता एम आणि एन मधला डिस्टन्स फाइंड करणार आहे. तर डिस्टन्स एम आणि एन मधलं, तर एम आणि एन हे जे पॉईंट्स आहेत तर यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यायचे आहेत x1 y1 आणि एन पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2. तर यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला कम्पेअर करून त्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आता पुट करायच्या आहेत. तर डिस्टन्स एम आणि एन ह्या पॉईंटमधलं डिस्टन्स आता फाइंड करायचं. तर फॉर्म्युला आहे अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ते ह्या ठिकाणी अंडर रूटमध्ये x2 ह्या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू आहे -6. त्यानंतर x1 आहे -5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 या ठिकाणी y2 आहे 8 y1 आहे -3 ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी -6 मायनस प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे 8 मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी -6 प्लस 5 हे येते -1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 8 प्लस 3 हे येते 11 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी हे स्क्वेअर करून घ्यायचं आहे आता आपल्याला. तर -1चा स्क्वेअर 1 प्लस 11चा स्क्वेअर 121. तर डिस्टन्स जे आहे एम आणि एन मधलं डिस्टन्स हे आलेलं आहे अंडर रूट 122. त्यानंतर डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. आता आपण एल आणि एम या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स फाइंड केलं आहे. त्यानंतर एम आणि एन या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स फाइंड केलं आहे. आता आपण एल आणि एन या दोन पॉईंट मधलं डिस्टन्स फाइंड करणार आहे. एल आणि एन. तर सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2
मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता व्हॅल्यूज आपल्याला ह्या ठिकाणी काय पुट करायचे, तर हा जो एल पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आपण घेणार आहेत x1 y1 आणि एन पॉईंट जो आहे त्याचा कोऑर्डिनेट्स आहे x2 y2. तर हे व्हॅल्यूज ह्या ठिकाणी पुट करायचे. तर ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करूया. x2 ची व्हॅल्यू आहे x2 आहे -6, x1 आहे 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे 8, y1 आहे 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर अंडर रूट मध्ये -6 हे ते -12 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 8 - 4 हे ते 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण ह्यांचा स्क्वेअर करणार आहे. तर -12 चा स्क्वेअर येतो 144 प्लस 4 चा स्क्वेअर आहे 16. तर डिस्टन्स हे दोन्हीचं ॲडिशन करायचं आहे. तर हे येते 160. तर डिस्टन्स एल आणि एन ह्या पॉईंटमधलं डिस्टन्स ह्या ठिकाणी आलेलं आहे अंडर रूट 160. तर हे जे डिस्टन्स आहे, आता ह्या तिन्ही पॉईंट्समधलं आपण हे डिस्टन्स फाइंड केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिले हे जे डिस्टन्सेस आहेत तिन्ही डिस्टन्सेस जर कम्पेअर केले तर डिस्टन्स एल आणि एम या पॉईंटमधलं डिस्टन्स हे आहे 170 अंडर रूट 170. एम आणि एन या पॉईंटमधलं डिस्टन्स आहे अंडर रूट 122. तर हे दोन्ही पण डिस्टन्सेस जे आहेत हे इक्वल नाही आहेत. हे डिस्टन्स ह्याला इक्वल नाही आहे. त्यानंतर एम एनचं डिस्टन्स अंडर रूट 122 आहे. तसंच एल आणि एन मधलं डिस्टन्स आहे अंडर रूट 160. तर 160 तर हे तिन्ही पण डिस्टन्सेस जे आहेत ते डिफरंट आहेत. तर डिस्टन्स एल आणि एन मधलं सुद्धा डिस्टन्स डिफरंट आहे. तर हे तिन्ही डिस्टन्सेस या ठिकाणी लाईन सेगमेंटचे हे डिफरंट आहेत. तर ह्या ठिकाणी आणि दोन साईडचं ॲडिशन हे तिसऱ्या साईडपेक्षा दोन साईड जे आहेत दोन लाईन सेगमेंटचं डिस्टन्स हे तिसऱ्या लाईन सेगमेंटपेक्षा जास्त आलेलं आहे. म्हणजे ट्रायंगलमध्ये दोन साईडचं सम हे थर्ड साईडपेक्षा ग्रेटर असते हमेशा. तर ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी डिस्टन्सेस जे आहेत समजा एल आणि एम मधलं डिस्टन्स हे आहे अंडर रूट 170 प्लस त्या ठिकाणी दुसरं एम आणि एन मधलं डिस्टन्स आहे अंडर रूट 122. तर हे दोन्ही मधलं डिस्टन्स ॲडिशन हे ग्रेटर आहे तिसऱ्या डिस्टन्सपेक्षा अंडर रूट 160 पेक्षा. तर दोन साईडचं ॲडिशन हे ग्रेटर आहे थर्ड साईडपेक्षा. त्यानंतर परत अजून दुसऱ्या दोन साईड चेक करायचे आपल्याला. तर ह्या ठिकाणी आपण 170 आणि प्लस 160 हे दोन्हीचं जर ॲडिशन केलं ह्या दोन साईडचं तर हे दोन साईडचं ॲडिशनसुद्धा ह्या ठिकाणी ग्रेटर आहे. हे आहे 122. तर 122 पेक्षा. आणि तिसरी कंडिशनमध्ये 160 आणि अंडर रूट 122 हे दोन साईडचं डिस्टन्स हे सुद्धा ग्रेटर आहे अंडर रूट 170 पेक्षा. तर ह्या ठिकाणी तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. तर ह्या ठिकाणी ह्या तीन लाईन सेगमेंटपासून ह्या तिन्ही जे सेगमेंट आहेत ते त्या तीन सेगमेंटपासून ह्या ठिकाणी जे ट्रायंगल फॉर्म झालेलं आहे तर ते आहे स्केलर ट्रायंगल. म्हणजे त्याच्या तिन्ही साईड्स ह्या ठिकाणी डिफरंट आलेल्या आहेत. तर त्यामुळं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो द लाईन सेगमेंट किंवा द सेगमेंट joining the points L, M and N. तर ह्या ठिकाणी joining the points L, M, N हे तीन पॉइंट्स जे सेगमेंट जॉईन करते तर ते सर्व सेगमेंट पासून एक ट्रायंगल फॉर्म होतो. will form a scalar triangle. तर ह्या ठिकाणी तिन्ही साईड्स जे मेजरमेंट आहे ते डिफरंट असल्यामुळे ह्या ठिकाणी
स्केलर ट्रायंगल फॉर्म होणार आहे. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी फाइंड करायला सांगितले की ट्रायंगल फॉर्म होतो का नाही. तर ह्या ठिकाणी ट्रायंगल फॉर्म होतोय. आणि दुसरं आपल्याला ह्या ठिकाणी विचारलं होतं तर कोणत्या टाईपचा ट्रायंगल फॉर्म होतो. तर ह्या ठिकाणी स्केलर ट्रायंगल फॉर्म होते. तर हे आहे क्वेश्चन नंबर 8 मध्ये फर्स्ट सोल्युशन. आता आपण पाहणार आहे क्वेश्चन नंबर 8 मध्ये सेकंड. क्वेश्चन नंबर 8, in the following examples can the segment joining the given points form a triangle. तर हे जे पॉईंट्स आहे यांच्यापासून जर आपण सेगमेंट ह्या दोन पॉईंट्समध्ये जॉईन केलं तर जे सेगमेंट फॉर्म होणार आहे त्यापासून ह्या ठिकाणी ट्रायंगल फॉर्म होते का नाही हे आपल्याला सांगायचं आहे. जर ट्रायंगल फॉर्म होत असेल तर तो कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे ह्या ठिकाणी ह्या क्वेश्चनमध्ये सांगायचा आहे. हा क्वेश्चन नंबर 8. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आपण पाहिला. आता ह्या सेकंड क्वेश्चनमध्ये सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण आधी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपण पी आणि क्यू या पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करणार आहे. त्यानंतर पी आणि आर मधलं आणि त्यानंतर पी आणि क्यू मधलं. तर अशा प्रकारे तीन सेगमेंट्स या ठिकाणी हे पॉईंट्स जॉईन करणारे 3 सेगमेंट फॉर्म होतात. त्या तिन्ही सेगमेंट्स आपण या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करून ते कम्पेअर करून आपण ह्या ठिकाणी हे ट्रायंगल फॉर्म होते का नाही हे चेक करणार आहे. जर फॉर्म होत असेल तर त्या ठिकाणी कोणता ट्रायंगल फॉर्म होणार आहे हे आपण सांगणार आहे. तर आधी आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करून पी आणि क्यू या पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करूया. तर बाय डिस्टन्स फॉर्म्युला ह्या ठिकाणी पी आणि क्यू. तर पी पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहेत ते घेणार आहेत x1 y1, हे आहेत x2 आणि y2. आता ह्या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करायचं आहे आपल्याला पी आणि क्यू या पॉईंटमधलं. तर अंडर रूटमध्ये ह्या ठिकाणी अंडर रूटमध्ये x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याला पी आणि क्यू मधला डिस्टन्स फाइंड करणे. आता व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी x2 ची व्हॅल्यू जी आहे ती आहे -4 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे -2 ब्रॅकेट स्क्वेअर. y2 ह्या ठिकाणी आहे -2 मायनस y1 आहे -6 ब्रॅकेट स्क्वेअर. -4 मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर -2 मायनस मायनस प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर. -4 प्लस 2 हे येते -2 ब्रॅकेट स्क्वेअर. -2 प्लस 6 हे येते 4 ब्रॅकेट स्क्वेअर. तर -2 चा स्क्वेअर हा आहे 4, 4 चा स्क्वेअर आहे 16, 4 प्लस 16 हे येते अंडर रूट 20. तर ह्या ठिकाणी 20 जे आहे त्याला आपण असं लिहू शकतो अंडर रूट 4 × 5. 4 × 5 तर 4 चा स्क्वेअर रूट येतो 2. तर हे येते 2 रूट 5. तर डिस्टन्स जे आहे पी आणि क्यू मधलं हे आलेलं आहे 2 रूट 5. तर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया. आता आपण डिस्टन्स फाइंड करणार आहेत. पी आणि क्यू मधलं डिस्टन्स फाइंड केला. आता क्यू आणि आर मधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथं क्यू आणि आर पॉईंट्स. तर या ठिकाणी क्यू पॉईंट जे आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. तर क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1 y1 आणि आर पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x2 y2. तर आता ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. x2 ची व्हॅल्यू आहे -5 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे -4 ब्रॅकेट स्क्वेअर. y2
y2 ह्या ठिकाणी आहे 0 मायनस y1 आहे -2 ब्रॅकेट स्क्वेअर अंडर रूट मध्ये -5 मायनस मायनस या ठिकाणी हे होते +4 ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर 0 मायनस मायनस +2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन आता करायचं आहे. -5 + 4 हे येते -1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर, -1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, तर हे येते √5. तर डिस्टन्स जे आहे Q आणि R मधलं हे डिस्टन्स आलेलं आहे √5. त्यानंतर आता आपण डिस्टन्स फाइंड करणार आहेत P आणि R ह्या दोन पॉईंट मधलं. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, P पॉईंटचे कोऑर्डिनेट्स घेणार आहेत आपण x1 y1. ह्या ठिकाणी डिस्टन्स P आणि R मधलं फाइंड करायचं आहे. डिस्टन्स P आणि R, P पॉईंट P आहे, दुसरा पॉईंट आहे R. तर ह्या ठिकाणी हे डिस्टन्स फॉर्म्युला पुट करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर, व्हॅल्यूज पुट करूया. x2 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी x2 आहे -5 -x1 -2 ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट y2 ह्या ठिकाणी y2 आहे 0 -y1 आहे -6 ब्रॅकेट स्क्वेअर. तर या ठिकाणी -5 मायनस मायनस +2 ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर -6 ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आहे -3 ब्रॅकेट स्क्वेअर +6 स्क्वेअर. -3चा स्क्वेअर आहे 9, 6चा स्क्वेअर आहे 36. तर 9 + 36 हे येते √45. तर ह्या 45ला आपण असं लिहू शकतो 9 5 45. चा स्क्वेअर रूट आहे 3 आणि हे √5. तर डिस्टन्स जे आहे P आणि R मधलं हे आलेलं आहे 3√5. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स P आणि R मधलं पण आपण 3√5 फाइंड केलं आहे. तर हे तिन्ही सेगमेंट जे जॉईन करतात पॉईंट्सला त्यांचे डिस्टन्सेस आपण या ठिकाणी फाइंड केले. आता या ठिकाणी बघा, हे जे 2√5 आहे, 2√5 प्लस √5 हे इक्वल टू येते 3√5. म्हणजे ह्या ठिकाणी जे डिस्टन्स आहे 2√5 हे डिस्टन्स आहे PQ मधलं. PQ हे दोन्ही पॉईंट मधलं डिस्टन्स प्लस √5 म्हणजे डिस्टन्स QR मधलं हे इक्वल टू आहे 3√5 म्हणजे डिस्टन्स P आणि R मधलं. तर हे फ्रॉम आपण म्हणू शकतो फ्रॉम 1 2 and 3. पण आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलमध्ये दोन साईडचं सम हे ऑलवेज ग्रेटर असते थर्ड साईडपेक्षा. तर त्यामुळं ह्या ठिकाणी बट इन ट्रायंगल sum of the lengths of two sides
is always greater than third side. तर टू साइड्सचं जे सम आहे ते ग्रेटर आहे थर्ड साईडपेक्षा, तर ते त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो ट्रायंगल फॉर्म होऊ शकतो. पण ह्या ठिकाणी कंडिशन काय झाली की दोन साईडचं सम हे इक्वल टू थर्ड साईड आलेलं आहे. तर त्यामुळं ह्या ठिकाणी हे जे 3 पॉईंट्स आहेत, देअरफॉर द पॉईंट्स, द सेगमेंट जॉइनिंग the points P, Q and R will not form a triangle. या ठिकाणी ट्रायंगल फॉर्म होणार नाही, कारण दोन साईडचं सम हे इक्वल टू थर्ड साईड आलेलं आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ह्या ठिकाणी हे जे पॉईंट्स आहे यांच्यापासून लाईन सेगमेंट जॉईन केल्यानंतर ट्रायंगल ह्या ठिकाणी फॉर्म होत नाही. आता पाहूया क्वेश्चन नंबर 8 मध्ये ट्रायंगल फॉर्म होत नाही, त्यामुळे कोणत्या टाईपचं ट्रायंगल हे सांगायची गरज नाही. तर आता पाहूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 8 मध्ये थर्ड क्वेश्चन सेम फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन सारखा आहे. ह्यामध्ये सुद्धा जे सेगमेंट्स जॉईन केल्या, हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स जॉईन केल्यानंतर ए आणि बी हे दोन्ही पॉईंट्सला जॉईन केल्यानंतर जे सेगमेंट फॉर्म होते, असे ह्या ठिकाणी 3 सेगमेंट्स आपल्याला त्यापासून एक ट्रायंगल फॉर्म होते का नाही हे आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर ह्या ठिकाणी जे ट्रायंगल फॉर्म होणार आहे ते ट्रायंगल कोणतं आहे हे पण आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण सेम जी प्रोसेस आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 साठी अप्लाय केलेली आहे, तर ती सेम प्रोसेस आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करणार आहेत. ए आणि बी पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करायचं, त्यानंतर बी आणि सी पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करायचं, आणि नंतर शेवटी ए आणि सी या पॉईंट्समधलं डिस्टन्स फाइंड करायचं. तर हे जे पॉईंट्सला जॉईन केल्यानंतर जे सेगमेंट फॉर्म होते ते सर्व सेगमेंटचे डिस्टन्सेस फाइंड केल्यानंतर आपण त्यांना कम्पेअर करून ट्रायंगल फॉर्म होते का नाही ह्या ठिकाणी आपल्याला चेक करायचे. तर आधी आपण डिस्टन्स फाइंड करूया बाय डिस्टन्स फॉर्म्युला. तर बाय डिस्टन्स फॉर्म्युला आधी आपण डिस्टन्स फाइंड करूया ए आणि बी पॉईंटमधलं. तर ए आणि बी या पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी जे कोऑर्डिनेट्स आहेत ए आणि बीचे, ते कोऑर्डिनेट्स या ठिकाणी आपण घेणार आहेत. x1 y1 त्यानंतर x2 y2. तर ए आणि बी मधलं डिस्टन्स फाइंड करण्यासाठी ह्या ठिकाणी x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपल्याला ह्या ठिकाणी डिस्टन्स फाइंड करायचं आहे. तर हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ए आणि बीचे त्यांचे व्हॅल्यूज या ठिकाणी कम्पेअर करून ह्या ठिकाणी पुट करायचे आहेत. तर x2 जे आहे x2 आहे -√2 मायनस x1 आहे √2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे -√2 y1 आहे √2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर -√2 हे येते -2√2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यानंतर -√2 हे पण येते -2√2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी -2√2 चा स्क्वेअर. तर आधी काय करायचं आपल्याला -2 चा स्क्वेअर येतो 4 इंटू √2 चा स्क्वेअर येतो 2. लक्षात ठेवा
त्यानंतर -2 या ठिकाणी पण -2 ब्रॅकेट -2√2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी स्क्वेअर करायचं आहे. -2चा स्क्वेअर आहे 4 आणि √2चा स्क्वेअर आहे 4. √2चा स्क्वेअर 2 आहे. √2चा स्क्वेअर 2 आहे. तर आता ह्या ठिकाणी 4 2 जा 8 प्लस 4 2 जा 8, 8 प्लस 8 √16. तर 16चा स्क्वेअर रूट आहे 4. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स जे आहे ए आणि बी मधलं हे डिस्टन्स आलेलं आहे 4. त्यानंतर आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊया. त्यानंतर डिस्टन्स फाइंड करायचं आहे आपल्याला बी आणि सी मधलं. तर बी आणि सी मधलं डिस्टन्स तर x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बी आणि सी चे व्हॅल्यूज, तर या ठिकाणी बी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यायचे आहे x1 y1 आणि सी चे कोऑर्डिनेट्स x2 y2. x1 y1 आणि x2 y2. आता इथं व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. x2 ची व्हॅल्यू आहे -√6, x1 ची व्हॅल्यू आहे -√2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे √6 मायनस y1 मायनस √2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी -√6 मायनस मायनस प्लस √2 √6 मायनस मायनस प्लस √2 ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता ह्या ठिकाणी आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. फॉर्म्युला ह्या ठिकाणी कोणता अप्लाय करायचा, तर ह्या ठिकाणी आपण यूज करणार आहे फॉर्म्युला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर हे आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला ह्या ठिकाणी अप्लाय करायचा. तर ह्या ठिकाणी आधी हे a आहे, हे b. तर आधी a स्क्वेअर म्हणजे -√6 स्क्वेअर प्लस 2 इंटू a आहे -√6 आणि b आहे √2 प्लस b स्क्वेअर म्हणजे √2चा स्क्वेअर. त्यानंतर प्लस √6 प्लस √2चा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर, तर √6 स्क्वेअर प्लस 2 इंटू a ची व्हॅल्यू आहे √6 इंटू b ची व्हॅल्यू आहे √2 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे √2चा स्क्वेअर. -√6 चा स्क्वेअर, तर हे येतो 6 प्लस ह्या ठिकाणी प्लस इंटू मायनस हे येते मायनस प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू √6 इंटू √2 प्लस √2चा स्क्वेअर 2 प्लस या ठिकाणी √6चा स्क्वेअर 6 प्लस 2 इंटू √6 इंटू √2, तर हे येते √6 इंटू 2 प्लस √2चा स्क्वेअर हे येते 2. आता ह्या ठिकाणी 6 ॲज इट इज मायनस 2 इंटू
रूट 6 इंटू रूट 2 हे येते 6 इंटू 2 प्लस 2 प्लस 6 प्लस 2 6 प्लस 2 इंटू रूट 6 इंटू 6 इंटू 2 हे येते अंडर रूट 12 प्लस 2 ह्या ठिकाणी हे आलेलं आहे अंडर रूट 6 2 12 अंडर रूट 12 प्लस 2 प्लस 6 प्लस 2 रूट 12 प्लस 2. तर ह्या ठिकाणी -2 रूट 12 आणि प्लस रूट 12 हे कॅन्सल होते आणि ह्या ठिकाणी 6 प्लस 2 प्लस 6 प्लस 2 तर हे येते 6 प्लस 2 8 8 प्लस 6 14 14 प्लस 2 16 तर अंडर रूट 16 येते 4. तर ह्या ठिकाणी जे डिस्टन्स आहे बी आणि सी मधलं ते आलेलं आहे 4. सेम आपण ह्या ठिकाणी आता बी आणि सी मधलं डिस्टन्स फाइंड केले. आता आपण ए आणि सी मधलं डिस्टन्स फाइंड करणार आहे. ए पॉईंट आणि सी पॉईंट मधलं डिस्टन्स. ह्या ठिकाणी ए ची कोऑर्डिनेट घ्यायची आहेत. ए ची कोऑर्डिनेट x1, y1 आणि बी ची कोऑर्डिनेट सी ची कोऑर्डिनेट x2, y2. तर ए आणि सी मधलं आता डिस्टन्स फाइंड करायचं आहे. डिस्टन्स ए आणि सी मधलं. तर आपण आधी ए आणि बी मधलं डिस्टन्स फाइंड केलं ते आलं 4. बी आणि सी मधलं डिस्टन्स आलेलं आहे 4. आता सी आणि ए आणि सी मधलं फाइंड करायचं आहे. तर सेम डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ह्या ठिकाणी x2 आहे. x2 ची व्हॅल्यू आहे मायनस रूट 6 मायनस x1 ची व्हॅल्यू आहे रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 ह्या ठिकाणी y2 आहे रूट 6 मायनस y1 आहे रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी पण आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं दोन्हीकडे मायनस असल्यामुळं ह्या ठिकाणी आता फॉर्म्युला आपण मायनसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मायनसचा फॉर्म्युला यूज करणार आहेत. तर फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करायचा आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स. ह्या ठिकाणी अंडर रूट मध्ये आधी ए स्क्वेअर मायनस 6 हा ही व्हॅल्यू आहे ए, ही आहे बी, हे आहे ए, हे आहे बी. आधी एचा स्क्वेअर मायनस रूट 6 चा स्क्वेअर मायनस रूट 6 स्क्वेअर मायनस 2 इंटू ए आहे मायनस रूट 6 बी आहे रूट 2 प्लस या ठिकाणी ए चा स्क्वेअर म्हणजे रूट 6 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू ए आहे रूट 6 आणि बी आहे रूट 2 प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे रूट 2 चा स्क्वेअर. या ठिकाणी अंडर रूट मायनस रूट 6 चा स्क्वेअर तर हे येते 6. या ठिकाणी मायनस इंटू मायनस प्लस 2 इंटू रूट 6 इंटू रूट 2 हे येते. याला आपण असं लिहू शकतो 6 इंटू 2 प्लस रूट 6 चा स्क्वेअर 6 मायनस ह्या ठिकाणी 2 इंटू रूट 6 इंटू 2 प्लस रूट 2 चा स्क्वेअर 2. तर आता अंडर रूट मध्ये 6 प्लस हे येते 2 रूट 12
प्लस 6 मायनस 2√12 प्लस 2. ह्या ठिकाणी आधी काय करायचं आहे आपल्याला, हे बघा प्लस 2√12 आणि हे मायनस 2√12 हे कॅन्सल होत आहे आणि ह्या ठिकाणी अंडर रूटमध्ये 6 प्लस 2. तर आय थिंक ह्या ठिकाणी ओके, ह्या ठिकाणी आपलं √2चा स्क्वेअर बाकी आहे. हे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, त्यानंतर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी 2चा स्क्वेअर आपल्याला √2चा स्क्वेअर हा मी ह्या ठिकाणी लिहितो. तर ह्या ठिकाणी 2 आपला लिहायचं बाकी आहे. तर येते प्लस 2 त्यानंतर ह्या ठिकाणी ही प्लस 2 येते. प्लस 2 आणि प्लस 6. तर ह्या ठिकाणी 6 हा जो 2 आहे तो मी इथे लिहितो. हा 6, हा 2, हा 6 आणि हा 2 हे राहिलेले नंबर्स मी ह्या ठिकाणी लिहिले. तर ह्या सर्वांची ॲडिशन येते √16. तर √16चा स्क्वेअर रूट येतो 4. तर ह्या ठिकाणी जे डिस्टन्स आहे ए आणि सी मधलं हे आलेलं आहे 4. तर ह्या ठिकाणी हे जे बी आणि सी मधलं डिस्टन्स ह्याला इक्वेशन 2 आणि ह्याला इक्वेशन नंबर 3 देणार आहे. तर ह्या ठिकाणी डिस्टन्स ए बी सी आणि ए सी मधलं हे 4 आलेलं आहे. त्यामुळे तिन्ही सेगमेंटमधलं डिस्टन्स सेम आहे. डिस्टन्स ए आणि बी मधलं इक्वल टू डिस्टन्स बी आणि सी मधलं इक्वल टू डिस्टन्स ए आणि सी मधलं. तर आपण ह्या ठिकाणी द सेगमेंट joining the points A, B and C, the points A, B, C. तर त्यापासून will form a triangle, will form an equilateral triangle. ह्या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होणार आहे. तर हे जे सेगमेंट्स आहेत तिन्ही सेगमेंट जे आहेत या ठिकाणी हे जे पॉईंट जॉईन करतात ए बी सी, त्या तिन्ही सेगमेंटचे डिस्टन्सेस सेम आलेले आहेत आणि दोन साईडचं सम हे ग्रेटर दॅन 3rd आहे. तर त्यामुळं ट्रायंगल फॉर्म होणार आहे आणि ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होणार आहे. तर हे क्वेश्चन नंबर 8 मधलं 3rdचं सोल्युशन आपण ह्या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 11, शो दॅट द पॉईंट्स P, Q, R, S आर द वर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम. तर हे जे 4 पॉईंट्स आहेत ते पॅरलोग्रामचे वर्टायसेस आहेत का नाही हे आपल्याला सांगायचं आहे. तर ह्या ठिकाणी मी एक पॅरलोग्राम ड्रॉ केला आहे. त्यामध्ये हे 4 पॉईंट्स मी या ठिकाणी असे दाखवतोय. तर ह्या ठिकाणी हे जे 4 पॉईंट्स या पॅरलोग्रामचे वर्टायसेस आहेत का नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करणार आहे. तर ह्या ठिकाणी ए आणि बी मधलं डिस्टन्स फाइंड करायचं. ए आणि बी मधलं ए बी हे पॉईंटचं स्लोप, ही जी लाईन आहे हे सेगमेंट आहे जॉईनिंग ए बी. तर ह्या सेगमेंटचा स्लोप फाइंड करायचा. त्यानंतर ह्या डी सीचा स्लोप फाइंड करायचा आणि हा स्लोप जर इक्वल येत असेल तर ही लाईन ए बी लाईन ह्या लाईनला पॅरलल आहे आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर मग ए डीचा स्लोप फाइंड करायचा आणि बी सीचा. जर ह्या दोन्हीचा पण स्लोप जर सेम येत असेल तर हे दोन लाईन एकमेकांना पॅरलल राहणार.
तर पॅरलोग्राममध्ये अपोजिट साईड्स आर पॅरल, तर ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर आपण म्हणू शकतो की हे 4 पॉईंट जे आहेत ते वर्टायसेस आहेत पॅरलोग्रामचे. तर ह्या ठिकाणी आधी आपण आता स्लोप फाइंड करणार आहे. तर स्लोप फाइंड कसा करायचा ते आता पाहूया. तर ह्या ठिकाणी आपण आधी स्लोप ह्या ठिकाणी हे जे पॉईंट्स दिलेले आहेत PQRS, तर ह्या ठिकाणी मी ABCD घेतले, तर त्या ठिकाणी PQRS आपल्याला घ्यायचे आहेत. तर तर हे पॉईंट्स आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत PQRS. तर ही जी कन्सेप्ट मी आता तुम्हाला ABCD पॅरलोग्रामसाठी सांगितली आहे तीच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी PQRS ह्यासाठी अप्लाय करायची आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल हा पॉईंट P आहे, हा Q, हा आहे R आणि हा आहे S, हे 4 पॉईंट्स आहेत. तर ह्या ठिकाणी हे जे पॉईंट्स आहेत 4, ह्या 4ही पॉईंट्स हे पॅरलोग्रामचे वर्टायसेस असण्यासाठी आधी आपण स्लोप फाइंड करणार आहे PQचा. तर स्लोप ऑफ लाईन PQ, तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन PQ. तर हे PQ लाईनचा स्लोप फाइंड करण्यासाठी आपण काय करणार आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर हे x2 मायनस x1 हे आपण फाइंड करणार आहे. तर ह्याने आपण स्लोप फाइंड करू शकतो. आता P जे पॉईंट आहे P आणि Q यांचे कोऑर्डिनेट्स आपण घेणार आहेत x1, y1 P चे कोऑर्डिनेट्स आणि Q चे कोऑर्डिनेट्स x2, y2. तर ह्या व्हॅल्यूज आता इथं पुट करायचे. y2 ची व्हॅल्यू आहे 2 मायनस y1 ह्या ठिकाणी आहे -2 डिवायडेड बाय x2 आहे 5 मायनस x1 आहे 1. तर 2 मायनस मायनस प्लस 2, 5 मायनस 1 4. तर ह्या ठिकाणी 2 प्लस 2 हे येते 4/4. तर 4 1 जा 4 1 जा. तर ह्या ठिकाणी स्लोप जे आहे स्लोप ऑफ लाईन PQ हा आलेला आहे 1. तसंच आपण सेम स्लोप आता फाइंड करणार आहेत. स्लोप ऑफ लाईन तर आधी आपण हे जे 4ही सेगमेंट जे आहेत ह्या ठिकाणी, ह्या 4ही सेगमेंटचा आधी हे पॉईंट जॉईन केल्यानंतर हे 4 सेगमेंट जे फॉर्म झाले त्यांची आधी स्लोप फाइंड करूया. तर आता आपण PQचा स्लोप फाइंड केलं, त्यानंतर QR. तर QRचा स्लोप फाइंड करण्यासाठी y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. QR, तर Q पॉईंट जे आहे त्याचे कोऑर्डिनेट घेणार आहेत आपण ह्या ठिकाणी. Q पॉईंट जे आहे त्याचे कोऑर्डिनेट्स x1, y1 आणि R चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत x2, y2. व्हॅल्यूज पुट करायचे. y2 ची व्हॅल्यू आहे -1 मायनस y1 आहे 2 डिवायडेड बाय x2 ची व्हॅल्यू आहे 3 मायनस x1 आहे 5. -1 -2 हे येते -3, 3 मायनस 5 हे येते -2. तर ह्या ठिकाणी स्लोप आलेला आहे 3/2. त्यानंतर आता आपण स्लोप फाइंड करणार आहे. स्लोप ऑफ लाईन QR फाइंड केलेला आहे. आता SR किंवा RS, स्लोप ऑफ लाईन RS y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर R आणि S या पॉईंटमधला स्लोप फाइंड करायचा आहे. तर कोऑर्डिनेट्स त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. R चे कोऑर्डिनेट्स आहेत x1, y1 आणि S चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत x2, y2. ह्या व्हॅल्यूज आता आपण पुट करणार आहेत ह्या ठिकाणी.
y2 या ठिकाणी आहे -5 मायनस y1 आहे -1 अपॉन x2 -1 मायनस x1 आहे 3 -5 मायनस प्लस 1 डिवाइडेड बाय -1 -3 -4 हे येते -4 अपॉन 4 -4 मायनस कॅन्सल 4 1 जा 4 1 जा तर हे आहे 1. आता आपण स्लोप फाइंड करायचा आहे. स्लोप ऑफ लाईन SP तर SP लाईनचं किंवा PS म्हणू शकतो. तर स्लोप ऑफ लाईन PS तर हे येणार y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर या ठिकाणी P जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत x1 y1 आणि S हा पॉईंट जो आहे त्याचे कोऑर्डिनेट्स x2 y2 आणि हे त्या व्हॅल्यूज कम्पेअर करून पुट करायचे आहेत. y2 ची व्हॅल्यू आहे -5 मायनस y1 आहे -2 x2 -1 x1 आहे 1 -5 मायनस प्लस 2 -1 अपॉन -2 मायनस कॅन्सल. तर स्लोप ऑफ लाईन PS आलेले आहे 3/2. तर ह्या ठिकाणी आपण आता 4 लाईन्सचे स्लोप फाइंड केले आहेत. आता आपण ते कम्पेअर करणार आहे. तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ लाईन PQ हा इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन PQ आहे 1 आणि स्लोप ऑफ लाईन RS आहे 1. तर ह्या दोन्हीचं स्लोप सेम आहे. नंतर स्लोप ऑफ लाईन QR हा इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन PS. तर ह्या ठिकाणी हे स्लोप्स इक्वल आलेले आहेत. तर ह्याहून आपण असं म्हणू शकतो की लाईन PQ ही पॅरलल आहे लाईन RS ला आणि लाईन QR ही पॅरलल आहे लाईन RS ला. तर ह्या ठिकाणी अपोजिट साइड्स जे आहेत, अपोजिट पेअर्स आहेत, साइड्सचे अपोजिट पेअर्स पॅरलोग्रामच्या जे अपोजिट साइड्स आहेत त्यांच्या पेअर्स या ठिकाणी इक्वल आलेले आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तर आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो बोथ द पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स या ठिकाणी अपोजिट साइडच्या ज्या पेअर्स आहेत दोन्ही पेअर्स या ठिकाणी इक्वल आलेल्या आहेत. Both the pairs of opposite sides of quadrilateral PQRS are parallel. तर ह्या ठिकाणी जे पेअर्स आहेत अपोजिट साइडच्या क्वाड्रिलॅटरल PQRSच्या ह्या इक्वल आहेत. ह्यांचे स्लोप सेम असल्यामुळं ते एकमेकांना पॅरलल आहेत. तर ह्या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ह्या क्वाड्रिलॅटरच्या अपोजिट पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आहे पॅरलल असल्यामुळं हा क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ पॅरलोग्राम असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
Therefore points P, Q, R and S are the vertices of a parallelogram. हे आहे क्वेश्चन नंबर 11चं सोल्युशन. अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी जे पॉईंट्स आपल्याला दिले ते पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत ते आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या ठिकाणी मी क्वेश्चन नंबर 9 मधले 3 क्वेश्चन्स आणि क्वेश्चन नंबर 8 मधले 3 क्वेश्चन्स आणि क्वेश्चन नंबर 11 मधला 11 हा क्वेश्चन या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण केलेला आहे. तर या ठिकाणी पूर्ण सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. तर हे सर्व सोल्युशन तुम्ही दिलेलं ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. इफ you have not subscribed this channel, don't forget to subscribe and watch our complete series of coordinate geometry video series. Thank you. We'll meet in the next video.